वृंदावन पोलीस टाउनशिपमुळे पोलिसांच्या जीवनमानात सकारात्मक बदल. पालकमंत्री शंभूराज देसाई. पोलीस दलाच्या कार्यक्षमतेसाठी त्यांना सुरक्षित, सुसज्ज व सुविधासंपन्न निवास व्यवस्था मिळणे अत्यंत आवश्यक आहे. वृंदावन पोलीस टाउनशिपमुळे सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल आणि त्यांच्या मनोबलात नक्कीच वाढ होईल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा अंतर्गत पोलिसांसाठी सातारा शहरात उभारण्यात आलेल्या 698 सदनिकांच्या वृंदावन पोलीस टाउनशिपचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी टाउनशिपची प्रत्यक्ष पाहणी करून सर्व नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाहणीदरम्यान देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वी पद्धतीने पार पडावा यासाठी योग्य ते निर्देश दिले. टाउनशिपमधील पोलीस अंमलदार व अधिकारी निवासस्थान, उपाधीक्षक निवासस्थान, व्यायामशाळा, वाचनालय, मल्टीपर्पज हॉल, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व पॉवर हाऊस आदी सर्व सुविधा त्यांनी तपासून पाहिल्या. वृंदावन पोलीस टाउनशिप ही सातारा जिल्ह्यातील पोलीस दलासाठी आधुनिक, सुरक्षित आणि प्रेरणादायी निवास सुविधेचे उत्कृष्ट उदाहरण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नायगावात सावित्रीबाई फुले स्मारक भूमिपूजनासाठी तयारीचा आढावा. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली पाहणी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी रोजी नायगाव येथे आयोजित कार्यक्रमाच्या नियोजनाचा गुरुवारी सविस्तर आढावा घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास नायगाव येथे भेट देऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली व नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी कार्यक्रमासाठी आवश्यक सुविधा, सुरक्षितता व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि शिस्तबद्ध आयोजनाबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. उपस्थित मान्यवर व नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये, कार्यक्रम नियोजित वेळेत व सुरळीत पार पडावा यासाठी सर्व स्तरावर समन्वयाने तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा गौरव करण्याच्या उद्देशाने त्यांच्या जन्मभूमी नायगाव येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 3 जानेवारी 2026 रोजी हा सोहळा संपन्न होणार आहे. महायुती सरकारतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करणाऱ्या या गौरवशाली उपक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मेढा नगरपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर केले जाईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले. जावली तालुक्याच्या मुख्यालय असलेल्या मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्षा सौ रुपाली वारागडे यांनी गुरुवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी 11:30 वाजता पदभार स्वीकारला. पदग्रहण सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की मेढा नगरपंचायतीचे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असले तरी विकास कामांसाठी राज्य सरकारमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मेढ्याच्या वाढती नागरी गरजांचा विचार करता भविष्यात नगरपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर केले जाईल, ज्यामुळे विकासाला अधिक गती मिळेल आणि नागरिकांना सक्षम पायाभूत सुविधा उभारता येतील. नूतन नगराध्यक्षा व नगरसेवकांनी लोकाभिमुख कारभार करत शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास विविध मान्यवर पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती लाभली. रुपाली त्यांनी आज नगराध्यक्ष म्हणून चार्ज घेतलाय आणि पुढच्या 5 वर्षामध्ये रुपालीताई आणि आमचे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आम्ही मेढ्याच्या विकासामध्ये जे जे शब्द आम्ही दिले किंवा ज्या ज्या अपेक्षा आमच्याकडनं मेढा नगरीतल्या नागरिकांच्या आहेत त्या आम्ही 100% पूर्ण करू. आज आपली नगरपंचायत आहे, ही नगरपंचायत आता नगरपालिकेमध्ये कशी त्याची वाटचाल होईल, तर आता आपल्याला पुढे जायचंय. मागं वळून बघायचा विषय नाहीये. विकास कामं शहराच्या दृष्टीने जी गरजेची आहेत ती तर आम्ही राज्य सरकारच्या मागे लागून करूच नक्की, कारण आपलं उत्पन्न तसं मर्यादित आहे, फार काय आपल्याकडे उत्पन्न नाहीये.
पण आपल्याला बऱ्यापैकी या योजनांसाठी राज्य सरकारवर अवलंबून राहायला लागतं. आज पाणी असेल, कचरा असेल, स्मशानभूमीचा विषय आपला असेल, त्याचबरोबर आता मेढा नगरपंचायतीची स्वतःची इमारत सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आले. त्याचं पण लवकरच त्या इमारतीचं उद्घाटनाचा समारंभ आम्ही घेऊ. आणि मग मेढा शहरातील रस्ते, प्रामुख्यानं जे सगळे रस्ते आहेत, आमचं नियोजन आहे की हे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे, म्हणजे कायमस्वरूपी रस्त्यांची जी आहे ती म्हणजे परिस्थिती जी आहे ती चांगली राहिली पाहिजे. त्याचबरोबर इतर पण स्मशानभूमीचं पण सांगितलं मी. स्मशानभूमीला तर आपल्याला इरिगेशनची जागा ही आपल्याला हस्तांतर झालेली आहे. आता एक चांगला प्लॅन करून हे नुसती स्मशानभूमी नाही तर ते सगळा घाट वगैरे हे करून स्मशानभूमी आपल्याला इथली जी मेढ्याची आहे ती आपल्याला सुंदर अशी स्मशानभूमी तिथं उभी करायची आहे. कारण शेवटी ती एक फार महत्वाची गोष्ट सगळ्यांच्या दृष्टीनं कायम असते. आणि सगळ्यात शेवटचा विचार आपण स्मशानभूमीचा करतो तर काय होतं, ज्या वेळेला कुठला दुःखद प्रसंग घडतो त्यावेळेलाच स्मशानभूमीच्या बाबतीत आपली चर्चा किंवा लोकांच्या मागण्या येतात. थोडं याच्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून नक्कीच स्मशानभूमीचं सुसज्ज स्मशानभूमी मेढ्यामध्ये आम्ही नक्की उभी करू. कराडचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वीकारला पदभार. कराडकर नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने विश्वास व्यक्त करत नगराध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल मी कराडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन असा विश्वास लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांनी नगराध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. माजी मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील तसेच लोकशाही आणि यशवंत आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये यादव यांनी कराड नगरपालिका कार्यालयात प्रवेश केला. पालिकेच्या प्रवेशद्वारापासून नगराध्यक्ष दालनापर्यंत सुवासिनींनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले, तर दालनाबाहेर औक्षण करून पारंपरिक पद्धतीने पदग्रहण सोहळा पार पडला. कराड शहरात सध्या सुमारे 350 कोटी रुपयांची विकास कामे सुरू असून येत्या काळात राज्य शासनाकडून आणखी निधी मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करू असे यादव यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराडचा विकासात्मक चेहरामोहरा बदलण्यासाठी नियोजितपणे काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय. अंबोडी समत वाघोली येथे कापड दुकानात घुसून प्राणघातक हल्ला, लोखंडी रॉड व बेसबॉल दांडक्याने मारहाण, 5 जण गंभीर जखमी, 11 जणांवर गुन्हा दाखल. कोरेगाव तालुक्यातील अंबोडे समत वाघोली येथे दत्तात्रेय स्वामी कलेक्शन या कापड दुकानात एका कुटुंबावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता घडलेल्या या हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी झाले असून वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात तब्बल 11 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून गुरुवारी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी लक्ष्मण पंढरीनाथ सकुंडे वय 48 राहणार आंबोडे गणेशनगर यांना त्यांच्या पुतण्याच्या स्वप्नील सकुंडे यांच्या कापड दुकानाजवळ भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. ते तात्काळ घटनास्थळी गेले असता आरोपी आशिष अधिक सकुंडे यास भांडणाबाबत विचारणा केली. त्यावर आरोपीने संतापाने शिवीगाळ करत धारदार शस्त्राने लक्ष्मण सकुंडे यांच्या डोक्यावर वार केला. यानंतर आरोपी आशिष सकुंडे याच्यासह विशाल बजरंग सकुंडे, वैभव नंदकुमार सकुंडे, यश हरिश्चंद्र सकुंडे, प्रकाश श्रीरंग सकुंडे, आकाश नंदकुमार सकुंडे, निशांत जितेंद्र सकुंडे, प्रज्वल संतोष सकुंडे, धीरज विजय लेंबे, दिलीप सकुंडे व प्रतीक आदिक सकुंडे यांनी संगनमत करून लोखंडी रॉड, बेसबॉलचे लाकडी दांडे व काठ्यांनी लक्ष्मण सकुंडे तसेच त्यांच्या नातेवाईकांवर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात लक्ष्मण सकुंडे, स्वप्नील सकुंडे, निखिल सकुंडे, रामचंद्र सकुंडे आणि श्रेयस सकुंडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
तर दुकानात उपस्थित असलेले मारुती सकुंडे, सविता सकुंडे आणि पद्मिनी गोळे यांनाही मारहाण करण्यात आली. जखमींना तातडीने सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी फिर्यादीनुसार वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात 11 जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून पोलिसांनी 4 ते 5 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.